हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत सांबर. त्यासाठी मी घेतली तुरीची डाळ. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर कट केले 2 टोमॅटो, कांदा आणि ही धुतलेली तुरीची डाळ ती एका कुकरच्या बाउलमध्ये घ्यायची. कट केलेले टोमॅटो टाकायचे. त्यानंतर कट केलेले 2 कांदे टाकायचे त्या कुकरमध्ये आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं डाळ शिजेल इतकं आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे आपण कुकरला शिजवून घ्यायचे 3 शिट्ट्या. त्यानंतर बघू शकता तुम्ही मी चिरून घेतलाय बारीक कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, तेजपत्ता, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि इथं पातेलं ठेवले मी आणि चिंच भिजवून घेतली होती. त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे मोहरी चांगल्या तडतडू द्यायच्या. त्यानंतर जिरं, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर 2-3 तेजपत्ता म्हणजे खडा मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता आणि माझ्याकडे बेडगी मिरची होती तर मी 3-4 बेडगी मिरची टाकल्यात. त्यानंतर कढीपत्ता छान फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग कांदा, बारीक चिरलेला कांदा, छान लालसर कांदा परतवू द्यायचा. तुम्ही बघू शकता कांदा कसा पूर्ण टाकून मी हलवून घेते आणि त्यानंतर मग बारीक चिरलेलं टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर आणि छान ह्याला परतवून घ्यायचं. थोडंसं शिजत आलं की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर तिखट टाकायचं. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्त टाकू शकता. तुमच्या चवीनुसार तिखट टाकायचं. मी ते 2 ते 3 चमचे टाकले आणि हलवून घेतले. माझ्याकडे इथं मी सुहानाचा सांबार मसाला यूज करते. तुम्ही एव्हरेस्टचा पण करू शकता. त्यानंतर मी सांबार मसाला टाकला आणि छान प्रकारे ह्याला शिजवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये ही चिंच आपण भिजवलेली त्याचं पाणी टाकायचं आणि परत थोड्या वेळ शिजवू द्यायचं. चिंचमुळे छान आंबटपणा येतो आणि इथे आपण जी आपली डाळ होती त्याला मी हटवून घेतलं आणि ती डाळ याच्यामध्ये टाकली. त्यानंतर पाणी टाकलं जसं आपल्याला पातळ हवं आहे आणि चवीनुसार मीठ. तर छान प्रकारे उकळी येऊ द्यायची कमी गॅसवर. बघू शकता किती छान झालं. तुम्हाला जर हे सांबार आवडलं तर नक्कीच ट्राय करून बघा. थँक्यू.